हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उन्हाची तीव्रता वाढलेली असतानाही पवारांना सभांसाठी नेतात। एखादी सभा घ्या आणि आराम करा असं कुणीही म्हणत नाही, अजित पवारांची टीका। 4 जून ही इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट असणार, त्यानंतर ईडीची झेंडी कोणीही उचलणार नाही। नगरमधील प्रचार सभेतून मोदींचा हल्लाबोल। 4 जूनला तुमचा बुरसटलेला माल केराच्या टोपलीत फेकू, उद्धव ठाकरेंच्या मोदींच्या दाव्यावर पलटवार। वांद्रे वरळी सिलिंगवर मुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्याचा तरुणाकडून पाठलाग करणारा शुभम कुमार जगदीश कुमार हा पोलिसांच्या ताब्यात, चौकशी सुरू। शरद पवार गटाच्या तक्रारीनंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गुन्हा दाखल। मतदारसंघात पैसे वाटण्यासाठी बँकेचा वापर झाल्याचा आरोप, कारवाई करण्याची मागणी। आईला घेऊन मतदानाला गेलो तर मिरच्या झोमण्याची गरज काय? पवार साहेबांना सुद्धा आधार देऊनच मतदानाला घेऊन जावं लागलं ना? आईवरून टीका करणाऱ्या अजितदादांचं उत्तर। मुंबईतील मोदींची सभा आणि रोड शोच्या नियोजनाबाबत आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक। 12 आणि 17 मे रोजी मोदींची सभा आणि रोड शो। संजोग वाघेरेंच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची मावळमध्ये 4 वाजता सभा, तर शरद पवार निलेश लंकेंसाठी अहमदनगरमध्ये सभा घेणार। शरद पवार आणि अजित पवार आज शिरूरमध्ये, अमोल कोल्हेंसाठी पवारांची तर अढळराव पाटलांसाठी अजित पवारांची शिरूरमध्ये सभा। अमित शहांची आज संध्याकाळी 5 वाजता जालन्यात सभा, रावसाहेब दानवेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। मुंबईतील सोमय्या शाळेच्या मुख्याध्यापिकेला शाळा व्यवस्थापनानं पदावरून हटवलं। पॅलेस्टाईन इस्रायलबाबतच्या पोस्ट केल्यानं कारवाई। नागपूरच्या मौदा तालुक्यातील काही भागात गारांचा पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। 400हून अधिक कांद्यांचे कंटेनर उरणच्या जेएनपीटी बंदरात अडकले। जेएनपीटी आणि कस्टमची वेबसाईट अपडेट न झाल्यानं गोंधळ। आरटी प्रवेश प्रक्रिया अखेर पूर्वपदावर, राज्य सरकारच्या निर्णयाला हायकोर्टाकडून स्थगिती। संपूर्ण नव्याने प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार। नाशिकच्या मालेगाव कुसुंबा मार्गावरचा टोल नाका फोडला। टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी स्थानिकांना अरेरावी केल्यानं नागरिक आक्रमक। अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदीच्या दरात वाढ, सोन्याचे दर हे 72,300 रुपयांवर तर चांदी 82,700 रुपये प्रति किलो। कथित दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच। काल 2 सदस्यीय खंडपीठानं निकाल न देता न्यायालयीन कामकाज थांबवलं। कोविशिल्ड लस बनवणारी ॲस्ट्राझेनेका कंपनी जगभरातून कोविशिल्ड लसीचा साठा हा परत मागवणार। लसीच्या दुष्परिणामांच्या चर्चेमुळे निर्णय। हरियाणात भाजपला झटका, 3 अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतला। काँग्रेसला पाठिंबा देणार मुख्यमंत्री नायब सिंह सैनींना, 88 पैकी 43 आमदारांचं समर्थन। बसपा प्रमुख मायावतींनी पुतण्या आकाश आनंदला उत्तराधिकारी पदावरून हटवलं। चळवळीच्या व्यापक हितासाठी पूर्ण परिपक्वता नसल्यामुळे पदावरून काढलं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।